नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आत्ता आम्ही सगळीजण चाललोय एका ट्रिपला. आम्ही चाललोय कोकणात, मालवणमध्ये जाऊन मस्तपैकी 2 दिवस रिसॉर्टला थांबणार आहे. रिसॉर्टला थांबून मस्त तिथे एन्जॉय करायचा. बघा मी आहे इकडं, किशोरी आहे इकडं, बघा बारका आमचा आहे, आणि इकडं कोण आहे बघा ओजस्वी आहे. असं आम्ही 4 जण चाललोय. आणि एक गाडी आहे, सयाजीरावांची फॅमिली आहे आपल्या, ती आता मागणी आल्या. आता आम्ही आहे कांडगावात हिला घेतलं. आम्ही उपरीहून इथं आलतो 4 व्हीलरनं. नंतर मग आता हिला घेतलं. आता आम्ही सगळी इकडं राधानगरी मार्गे डायरेक्ट होंडा मार्गे आम्ही चाललो डायरेक्ट मालवणला. तर स्टे ट्यून. आता आम्ही आलो आता राधानगरी घाटात. राधानगरीमधला हा व्ह्यू बघू शकताय. ड्रायव्हिंग करत छानपैकी छोट्या घाटातनं जाण्यात मजा वेगळी आहे. कोणच नाही रस्त्यावर, निवांत जायचं. हीच पावसाळ्यात कधी सगळी हिरवळ दिसते. तर सगळं वाळलेलं आहे, पूर्ण लाकडं. आणि तिकडे वर आहे बघा डोंगरात थोडी हिरवळ शिल्लक. राधानगरी अभयारण्य प्रवेशद्वार तिथं आता पोचलोय आम्ही. तिथनं हा रोड गेलाय तिकडं काळामवाडीला. सक्षम हम्मा बघ कसे आहेत, 2 आहेत काय, आहेत की नाही? हम्मा आहेत 2. आणि इकडं आता रोड चाललाय मालवणच्या दिशेनं. निसर्ग बघा, निसर्ग असं पूर्ण झाडांनी कव्हर केलेली गुहा, त्यामुळं विषय नाही हो. हा आता आम्ही पोचलेलो आहे कणकवलीमध्ये. आणि आमचं सक्षम काय म्हणतोय बघा, बोला. नमस्कार मंडळी. म्हण की रे. नवीन ब्लॉगर चालू होणार आहेत आज थोड्याच वेळात. नंतर सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि आता आम्ही इकडं असं चाललोय हायवेवरनं. आता पोचलोय कणकवलीमध्ये. आणि कणकवलीतनं आपल्याला डायरेक्ट आता मालवणला जायचं आहे. मालवणच्या आधी आलोय. मालवणच्या एक साधारणतः 10-15 किलोमीटर मागं आहे अजून. इथं जरा नाश्त्याला थांबलोय. मस्त असं गरमागरम वडा, फर्स्ट क्लासपैकी वडापाव, चटणी. पोरासने जरा मॅगी दिले. पोरं कसं म्हणाले बघा, ए कसं आहे सक्षम, छान छान आहे. मॅगी जरा खायला, ओजस्वी आमची जरा मॅगी खायला. जरा सपक मॅगी आपली खाऊया म्हटलं, त्यामुळं जरा नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट मालवणमध्ये जातो. आणि आम्ही आता चिवला बीचला थांबलो. इथं आल्या बघा गाडी. हे बघा आयुष्य आहे ना, एवढा वेळ लावतोय याला काय अक्कल. याला आता सांगितलं की त्याला. आणि बघा इकडे नैतिक थांबलाय, झोपून बिपून आपलं उठून कसा केला. आणि इथं हा आहे आता गाडी आली मस्तपैकी. आणि हा समुद्र दिसतोय समोर. आणि इकडं माहिती आमचा सक्षम कसा असला बघा. तर अशा पद्धतीनं आम्ही आता आलोय चिवला बीचला. आता जरा रिसॉर्टचं तिथलं सगळं बघतो. आतमध्ये जाऊन सगळं सामान बिमान ठेवायचं आहे आणि मग सांगतो. आणि अशा पद्धतीनं आम्ही आता इथं आलोय रिसॉर्टला. किल्ला व्ह्यू रिसॉर्ट. छानपैकी आता रूम वगैरे बुक केली. एक रूम इकडे मिळाल्या सयाजीरावांनी आणि एक रूम आम्हाला इकडे मिळाल्या. आता काय करतो, रूम दाखवतो तुम्हाला. आणि मस्तपैकी आम्ही आता रिसॉर्टवर आलो आहे. पूर्ण वुडनमध्ये एक रिसॉर्ट आहे, ते घेतलेलं आहे. पूर्ण लाकडामध्ये असणारं वुडन कॉटेज. आणि हो बघा, हे काय सांगा करायलायस हा. आणि हे असं पूर्ण वुडनमध्ये आहे, पूर्ण लाकडामध्ये तयार केलेलं आहे. AC कॉटेज भारी आहे, एक नंबर क्वालिटी आहे. आणि हा आल्या पहिला बेड खराब केला. आणि आम्ही आता मस्तपैकी जेवायला आलो आहे. पलीकडे जर रेस्टॉरंट होतं तिथं.
आणि छानपैकी की नाही आता फिश वगैरे सांगितलं आहे आणि आता फिश चिकन ह्याचा सगळा आस्वाद घेणार आम्ही आता. ताट आल्यावर तुम्हाला सांगतो कसं आहे. मस्त असं चिकन लॉलीपॉप ऑर्डर केलं आहे आम्ही. तर चिकन लॉलीपॉपवर आम्ही येथेच्याचा दणका देणार आहे. पोरे का बघा ती नायरा बघा कशी दंगा करल्या. ती दंगा करल्या. हा नैतिक आहे, आश्विता आहे, इकडं ओजस्वी आमची. हे त्याच्या सगळ्यांच्यावर त्याचा दंगा बघा. जेवणामध्ये मस्त असं फिश आणि चिकन, कारण का किशोरी जास्त फिश खाहीत नाही त्यामुळं ती चिकनच खाणार आहे. ही चिकनची थाळी आल्या आणि मस्त अशी फिशची थाळी. नाही हे पण फिशच आहे त्यामुळं काय विषय नाही. तो ओजस्वी आहे, तो काय बाबा आमचा मोबाईल घेऊनच बसला आहे अजून. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त आता काल रात्री झोप झाली, मासे वगैरे खाल्लो छानपैकी. ते माझं किल्ला रिसॉर्ट दिसतंय, तिथं आम्ही वस्तीला होतो. आणि हा समोर व्ह्यू दिसतोय तुम्हाला, तो सगळा समुद्रकिनारी. आता चाललोय जरा फेरफटका मारायला. जाऊन जरा फेरफटका मारतो छानपैकी. उकडीचे मोदक जरा कुठे मिळतात काय बघूया आणि घावन वगैरे खाऊया. मस्त एन्जॉय करूया. आमचं सक्षम बघा पहिल्यांदा समुद्र बघितला आहे आणि तो घाबरला बघा कसा. त्याला असं वाटायला की ते एवढ्या मोठ्या पाण्यात कसं जायचं बघा, कसं करायला नाचायला बघा कसा. बघा ओरडाला कसा. पहिल्यांदा समुद्रात गेला आहे आणि समुद्रात गेल्यानंतर बघा कसं घाबरले. अरे काय होत नाही रे, काय होत नाही. अरे काय होत नाही, काय होत नाही. अरे काय होत नाही. खेळाल्या ह्यो बघा दांगा केवढा करला. काय शान्या. अरे पाणी कुठं आहे बघ, ते तू दंगा करायलायस कुठं. आधी कसा बसला बघा की धरून. अगं माझा हात बघा पूर्ण रिकामा आहे आणि याचा बघा की कसा माकड पकडल्यासारखा पकडला. एवढं पाण्याला घाबराला पहिल्यांदा. इकडे मागं बघा पाण्याचा मनसोक्त आनंद घेताना. असेल की रे काय होतंय, काय होतंय. चल की. अरे काय करत नाही समुद्र. उचलून घेतली की बघितला काय. मस्त असतात. आम्ही 2 उकडीचे मोदक, इथं इडली, इथं घावन आणि इथं आम्ही मनसोक्त आनंद घेताना. सक्षम कशा आहे इडली. इडली कशी आहे. इडली कशी आहे. समुद्रात जायचं परत. समुद्रात जाऊया काय. जायचं का समुद्रात जायचं. हो म्हणते. घाबरलाय जरा तो. इकडं ओजस्वी आहे. खा खा ते खा पहिला खा. हा सक्षम बोला. ए बोल की. आज आपण कुठं आलोय. इथं कुठं समुद्राजवळ आलोय. काय करायलास तू. तू काय करायलायस. हा तू काय काय गोळा करायलायस. टोपण गोळा करायलायस. बर. आमचा सक्षम असं वाळूत असं खेळायला आहे. ओजस्वी इकडं आहे. हा अथांग असा पसरलेला समुद्र. त्यानंतर नायरागने आमच्या रूममध्ये आली.
तिला असं जरा खेळवत बसलेलं गाणं त्यांनी लावलेलं मस्त तारे जमीन पण गाणंमधलं तिला लय आवडायचं. त्यामुळे ते गाणं मी म्हणत होतो आणि ती त्यावर रिॲक्शन देत होती आणि तिला ते गाणं खूप आवडत होतं. त्यामुळं ती तिथं आनंद होत होती. तर आम्ही आलो आहे आज मालवणी मेजवानी या हॉटेलला. प्रशांत मांजरेकर मालवणमध्ये आहे. पहिल्यांदाच आलो आहे. जाऊन बघूया मस्तपैकी काय काय त्यांच्याकडे मासे बिसं आहेत काय ते सगळं आपण खाऊया. वातावरण कसं एकदम भारी आहे बघा इथं. छानच आहे. आतमध्ये गेले काय नाही असं मस्तपैकी त्यांचं मेनू कार्ड पहिला बघून घ्यायचं. मेनू कार्डमध्ये की नाही मला गावठी कोंबडा मिळाला. हे गावठी कोंबडा म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो. ते बघा इथं आहेत फिरायल्यात की नाही त्यातलंच आपल्याला मस्तपैकी त्यांनी त्याचं चिकन करून देतात. त्यांना म्हटलं ती पण एक प्लेट घ्या आणि सुरमईचं ताट सांगितलं आणि शाकाहारी ताट सांगितलं. तर जेवण करून तुम्हाला सांगतो की जेवणाची क्वालिटी कशी आहे. तिला की नाही अशी मस्त ती गावठी चिकनची प्लेट आल्या. त्यामध्ये एक 3-4 पीस आहेत सगळे. ग्रेव्ही आहे एकत्रितच केलेलं असते. सुरुवातीला त्यांनी दिलेत. आता ते जरा खाऊन बघतो चपातीबरोबर कसं लागते. वास तरी चांगला आला आहे त्यामुळे भारी असणार आहे. आम्हाने मग आणि मस्तपैकी असं ताट आणलं आहे आपलं ह्याचं शाकाहारी थाळी. शाकाहारी थाळीचं हे ताट आहे. बघा गुलाबजामुन आल्या आल्या लगेच उचलला. छान. ते बंद कर जरा. हां काय ते हां खावा खावा. छान आहे काय. एक शाकाहारी घेतल्या थाळी. त्या थाळीमध्ये मस्त चपाती भात वरण ते काय आहे का छोले बटाट्याची भाजी लोणचं सोलकढी दही वरण भात चपाती पापड एवढे सगळे आयटम आहेत. आता त्याच्यावर त्यांनी शाकाहारी आता खातात. पोरं असल्यामुळे एक शाकाहारी घेतलं एक माशाचं ताट घेतलं आणि असं चिकन घेतलं. आता बघतो कसं आहे. आणि हे अशी आमची फिश थाळी आलेली आहे. मस्त सुरमई ज्यामध्ये एक मोठा पीस सुरमईचा आहे. सोलकढी आहे कढी आहे बांगडा करी आहे चपाती आहे कांदा लिंबू. आता हे पण खातो आम्ही. तू भात खाल्ल्यावर खात्यात. काय काय म्हणालायस तू. काय करायचं काय खायचं. उचल बघू जरा. तू उचल बघू त्याला. शिस्तात उचल. आलो वा. काय म्हणतात त्याला. हां खाणार आहेस का तू. पोरग म्हणते फिश खावा तुम्ही फिश खावा. बांगडा पण आले खावा खावा. पहिला हे तरी सपवतो. असं जरा 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 खाया रे हो. थोडंसं करपल्या का झालं आहे पण आतला पीस शिजला आहे चांगला त्यामुळं बरं लागलं. बेस्ट आहे बेस्ट. इथं बसला इकडे किशोरी इकडे ओजस्वी आणि हे जेवण. शेवटला असा जरा राईस घेतला आहे त्यामध्ये जरा हे ग्रेव्ही घातली थोडासा. बरं आहे जेवण ठीक आहे. एक टाईम खाण्यासारखं आहे. तर भात खातो जरा. आणि आता आम्ही आलो आहे इथं सुनामी आयलंडच्या ठिकाणी जे तारकर्लीमध्ये आहे. आणि आता इथनं बोटीतनं आज जाणार. हे बघा नायरा आत्ता उठली ती झोपून. आता हिला पण घेऊन जाणार. मम्मी वगैरे झाले आमचं सगळं फर्स्ट क्लास पैकी. त्यामुळं आता काही विषय नाही. आता आम्ही डायरेक्ट बोटीतनं आज जाणार. आतमध्ये जरा ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत पोरं करणार आहेत करू देत आणि त्यानंतर परत येणार. असं करत असं घे. हाय
आणि आम्ही असं सुनामी आयलँड बघण्यासाठी चाललोय. हे बघा इथं आणि इकडे हॅलो इकडे बघा छानपैकी आम्ही आता चाललोय इकडे सुनामी आयलँडला बोटीतनं. रूम कुठे गेला होता तुम्ही? आम्ही मालवण मध्येच केला. जन्मोजन्मी तो हे नाही का काय झालं तरी बसणार नाही होडी. तुम्ही किती तो प्रयत्न करा पण तुम्ही पामोलीन आपला वडापोन हे कुत्रे घेऊन आलात तर अलीकडे पलीकडे जातात. पण इकडचा जर कुत्रा होडीत चढवलात ना हा तो पोहून जाऊ शकतो तिकडे पण होडीतनं जात नाही. पूर्वी एक कहावत आहे त्याला सोडलेले आहेत कुत्र्याला त्यावेळी आणले नाही नदीच्या पर्यंत जात नाही होडीत. तालुका इथे संपला. देवबागचा बीच म्हणजे हाच ना? देवबागचा बीच जो आपण बघायचा हाच बीच. थांब हालू नकोस. सगळे सिगल पक्षी आहेत बघा. ते सिगल पक्षी. असे गरम गरम मोदक मस्तपैकी पाण्यामध्ये बसून खाण्याचा आनंद. आणि असं आम्ही सगळेजण बसणार आहे. आणि हे बघा आमच्या असं ए इकडे बघ याच्यावर बस याच्यावर बस. छान. आणि इथं बनाना राईड घेतली आम्ही सुनामी आयलँडला येऊन. आम्ही काय गेलो नाही कारण का सयाजीरावांची कन्या आहे की नाही तिला घ्यायचं होतं. ते आहे बघा हाय कर नायरा हाय हाय. तिला आम्ही घेऊन बसलोय. पाणी एवढा आहे. ही ओजस्वी इथं आहे आणि ह्यो आमचा ठमा बघा कार्यकर्ता घाबरून कसा वर बसलाय बघा. घाबरून वर बसलाय. ए काय झालं काय झालं. पाण्यात उतरायची नाही भीती म्हणून इथं बसलाय बघा कसा. आणि आम्ही आता सुनामी आयलँडवरनं जाऊन आलेलो आहे. सक्षम वर बसलाय. सक्षम कसा रडालता तुम्ही बघितला का नाही कधी सक्षम? हा कसं होतं? हा छान होतं. छान होतं. छान छान होतं. पाण्याला पहिल्यांदा बघितल्यामुळं घाबरला आमचा सक्षम. आता नेक्स्ट टाइम आल्यानंतर तो सगळं करणार. बरोबर काय? बरोबर ना? 100% आम्ही करणार. सुनामी आयलँडचं असं पूर्ण तिथला सगळा व्ह्यू एन्जॉय वगैरे सगळा करून मग आम्ही संध्याकाळी की नाही रापण रियासत म्हणून एक मालवणमध्ये हॉटेल आहे तिथं आम्ही मस्त असं मालवणी फूड खाण्यासाठी गेलो होतो. छान अशी बैठक व्यवस्था आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे. आतमध्ये गेल्यानंतर असे आम्ही सगळीजण फॅमिली बसलो होतो. अशी सगळी मोबाईल वगैरे घेऊन बसलेली आहेत. ऑलरेडी पाण्यातनं जाऊन आली होती त्यामुळं वैतागलेली आहेत भरपूर. कधी एकदा त्यांना जेवण मिळते असं झालं. कारण एक तर पाण्यात खेळून 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 कंटाळा आला सगळ्याचनी. मग गेल्या गेल्या असं त्यांचं मेनू कार्ड पण बघून घेतलं. तिथं थाळ्या वगैरे मिळतात. मटन थाळी, चिकन थाळी, पंगत थाळी, व्हेज असते आणि सगळे फिशच्या थाळ्या असतात. रापणची त्यांची बाकीची मैफिल त्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. राईस, बांगडा, सुरमई, पापलेट, मांदेली असे सगळे आयटम मिळतात. आणि चांगलं एक हॉटेल होतं तिथं त्यामुळं आम्ही तिथं गेलो. आतमध्ये त्यांचा व्ह्यू पण खूप छान होता. सुंदर असं त्यांनी आत डिझाईन केली होती. मग सुरुवातीला गेल्या गेल्या काय केलं पोरासने आम्ही काय केलं मस्तपैकी असं फ्रेंच फ्राईज घेऊन घेतलं सॉसबरोबर. लहान पोरं बाहेर गेल्यानंतर काय खाईत नाहीत मग त्यांच्यासाठी आम्ही फ्रेंच फ्राईज घेऊन टाकलं. ऑर्डर केली ती म्हटलं करून टाका. आणि मग त्यानंतर मग नैतिक आणि आम्ही ते पहिला स्क्वीड खाऊन घेतलं. स्क्वीड घेतलं
असं काही इतकं छान नव्हतं, तिची टेस्ट आम्हाला जरा व्यवस्थित वाटली नाही, पण ठीक होतं. असे वेगवेगळ्या फिशचे सगळे आयटम कधी आम्ही तिथं ट्राय करत होतो. मग सुरुवातीला स्क्वीड घेतलेलं आणि त्या स्क्वीडमध्ये प्रत्येकांना रिंग आल्या, 4-5 रिंग आल्या. त्यानंतर फ्रॉन्स आलं, मधी शिंपल्या होत्या आणि कडाला जो होता तो सुरमईचा हा अखंड पीस होता. मग तेच आम्ही थोडं खाणार होतो आणि त्या हिशोबानं आम्ही तिथं एक 3-4 नमुन्याचे मासे सगळे ऑर्डर केले. आणि आमच्या किशोरीनं त्यावेळेला मटण घेतलं. म्हणजे मटण पूर्ण असं मटणाची थाळी, 2 चपात्या, सोलकढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, भात आणि अंडं असं मस्त थाळी तिने दिलं होतं छानपैकी. मग तिला ऑलरेडी मासे आवडत नाहीत त्यामुळे तिनं मटण घेतली. आणि हा आमचा सक्षम बघा कसा करायला आहे, नैतिक तिकडं बोलवायला आहे आपल्याला मासं खाण्यासाठी. आणि इथं आपला तो सक्षम दंगा करायला आहे. आणि इकडं नायरा आपली बसली आहे मस्त फिश खात थोडं. आणि कशी करते बघा ती. करा म्हटलं की ती लगेच म्हणते. आणि इकडं आम्ही मस्त असं मासं खाऊन झाल्यानंतर छानपैकी राईस घेतला, फ्राईड राईस घेतला, सोलकढीचा ग्लास घेतला. हे एवढं सगळं झाल्यानंतर फ्राईड राईस मस्त असं यथेच्छ दणका दिला फ्राईड राईसवर. क्वालिटी म्हणजे क्वालिटी होता. आमचा आजचा लास्ट दिवस. आता आम्ही चेकआउट करणार. आता जरा बीचवर आलो आहे, मस्त जरा फोटो सेशन वगैरे केलं. तिकडं जरा नैरातीन खेळाल्या, छान आहे. वारं वगैरे सुटले, जरा चांगला आहे. आणि आमचा कार्यकर्ता बघा की कसा लपून बसला आहे इकडं. हा बघा सक्षम, ये की इकडं. घाबरून बसलाय तिथं बघा, एवढ्या लांब. समुद्राची भीती वाटाल्या म्हणून. आणि आम्ही आता राजकोटला आलोय. सगळ्यात मोठी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आम्ही. आतमध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि ही मूर्ती बघा केवढी उंच आहे. मागं सगळा समुद्र आहे मस्तपैकी. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती.